अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे। दादा, काय कारण आहे आपण पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला? याच्यामध्ये माझ्या मतदारसंघाशी संबंधित महत्त्वाचा विषय आहे। या मतदारसंघाचं नेतृत्व करणारे जे लोकप्रतिनिधी आमदार यशवंतजी माने आहेत आणि त्यांचे नेते माझे आमदार राजन पाटील आहेत, यांच्या संदर्भानं हा विरोध आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये पहिल्यापासून आमची भूमिका राहिलेली आहे। या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीचा ते कारभार करतात तो अतिशय जुलमी पद्धतीचा आहे, अन्यायकारक आहे आणि लोकांच्यावर दहशत निर्माण करणारा आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या गुलामगिरीतून लोकांना मुक्त करण्याच्या करता म्हणून या मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेची मनापासूनची भूमिका आहे। दादा, यापुढची आता आपण राजीनामा दिलेला पक्षाने स्वीकारला का नाही का आणि पुढची भूमिका काय असेल? पक्षाने माझा राजीनामा स्वीकारला का नाही हे मला माहीत नाही, परंतु मी राजीनामा दिला ही गोष्ट खरी आहे आणि ज्या वेळेला आपण पक्षाच्याच अधिकृत उमेदवाराच्या विरोधामध्ये किंवा पक्षात असलेल्या नेत्याच्या विरोधामध्ये आपण या मतदारसंघामध्ये आपण भूमिका घेऊन काम करतोय आणि त्यासाठी कटिबद्ध राहत असताना आपण त्या पक्षाची पद घेऊन काम करणं हे योग्य दिसत नाही आणि ते प्रशस्त पण नाही। त्यामुळं पक्षशिस्तीच्या संदर्भामध्ये अध्यक्षांनी काही सुतोवाच केलं होतं, त्याच्या अनुषंगानं मी तो राजीनामा दिलेला आहे। दादा, आपण अजित पवारांच्या दौऱ्यावेळी मोहोळ तसा तो मोहोळ संघर्ष समितीचा निर्णय होता, परंतु आपलं नाव प्रामुख्याने पुढे आलं आणि अजित पवारांकडून आपल्यावर टीका देखील करण्यात आली आणि त्यानंतर आपलं अजित पवारांशी काय बोलणं वगैरे झालं का? नाही, माझं अजितदादांशी त्यानंतर कुठलंही बोलणं झालं नाही, परंतु माझं त्याच्यानंतर पक्षातल्या काही इतर लोकांशी बोलणं झालं, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं बोलणं झालं। मला नावं या ठिकाणी सांगणं उचित ठरणार नाही, परंतु एकदम वरच्या स्तरावरच्या वरिष्ठ नेत्यांचं माझं बोलणं झालेलं आहे। त्यांनी सांगितलं की बाबा राजीनाम्याचा निर्णय टोकाचा निर्णय होईल, पण मी सांगितलं की मोहोळ तालुक्याच्या आणि विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत माझी भूमिका बदलणार नाही। तुम्ही जर आपलीच भूमिका बदलत असाल, कारण राजन पाटलाचा उमेदवार कसल्याही परिस्थितीत निवडून येणार नाही ही माझी खात्री आहे आणि मग तुमचं जर पक्षाचं नुकसान व्हायचं नसेल तर तुम्ही तो नेता पण बदला आणि उमेदवार पण बदला आणि तशा पद्धतीनं पक्ष भूमिका घेणार असेल तर मला माझा निर्णयाचा विचार करता येईल परत एकदा। दादा, आपण अजितदादांच्या एवढे निकटवर्ती असताना अप्पर तहसीलच्या जी काय प्रोसेस झाली, प्रक्रिया झाली, त्या निर्णय प्रक्रियेबद्दल काय माहिती नव्हती का? मलाच नव्हे, मोहोळ तालुक्यातल्या एकाही व्यक्तीला ती माहिती नव्हती। याच्या बाबतीमध्ये कायदेशीर तरतूद अशी आहे की एखादं अप्पर तहसील निर्माण करायचं असेल किंवा तालुक्याचं विभाजन करायचं असेल किंवा नवीन एखादं महसुली मंडळ उभा करायचं असेल त्याच्याकरताची नोटिफिकेशन काढावं लागतं, त्याच्यामध्ये हरकती आणि सूचना घ्याव्या लागतात, हरकती सूचना आल्यानंतर त्याच्यावर सुनावणी घ्यावी लागते। अशी कुठलीही कायदेशीर प्रक्रिया यामध्ये पारच पाडली गेली नाही, त्यामुळं लोकांना ते कळलंच नाही की यांनी कधी तो प्रस्ताव दिला। मुळात मोहोळ तालुक्यामध्ये अप्पर तहसील कार्यालय अजून एक पाहिजे अशी मागणीच कुठं कोणी केलेली नव्हती। आत्ताच्या असलेल्या तहसील कार्यालयाला तहसील कार्यालयापेक्षा अजून इथे कितीतरी असे मोठे मोठे तहसील कार्यालय आहेत की जिथं जास्त लोड आहे आणि मोहोळला गरज नसताना त्यांनी फक्त 88 फुटे अनगरला तहसील कार्यालय नेले। लोकांचा त्याला विरोध आहे, अनगरला कशाला पाहिजे, तेच कार्यालय पाहिजे तर मोहोळला करा, लोकांना त्याचा विरोध असायच कारण नाही। परंतु दादा, दुय्यम निबंधक कार्यालयाच्या उद्घाटनाला महसूल मंत्री आले होते आणि त्यांनी तसा शब्द देऊन गेले होते की तुम्ही फक्त प्रस्ताव द्या, तुम्हाला अप्पर मंजूर करतो। नाही, ही गोष्ट खरी आहे, परंतु राज्यामध्ये अनगरच्या अगोदरचे 65 अप्पर तहसील कार्यालयाचे प्रस्ताव मागच्या 10 ते 12 वर्षापासून प्रलंबित पडलेले आहेत। त्यामुळे एवढ्या लगेच यांचं 2 महिन्यातसुद्धा नाही 12 दिवसात प्रक्रिया पार पडली, म्हणजे हे अतिशय खोटी कागदपत्र तयार करून, खोटे अहवाल तयार करून बोगस कागदपत्राच्या आधारे केलेलं कार्यालय आहे। आता आम्ही उच्च न्यायालयात गेलो आहे, त्यामुळे त्याच्यावर जास्त बोलणं उचित ठरणार नाही, परंतु ज्या पद्धतीनं ज्या वेगामध्ये आणि ज्या कायद्याची तोडमोड करून जे कार्यालय केलं आहे, आम्हालाही अपेक्षित नव्हतं की अशी एखादी घोषणा झाली। अनेक वेळेला उत्साहाच्या भरामध्ये मंत्री महोदय वगैरे वेगवेगळे नेते मंडळी घोषणा करतात, परंतु आम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी खात्री होती की यावेळेला तालुक्यातल्या आमदाराचं परिवर्तन होणार आहे, त्यामुळे आम्हाला तसे काही त्याची भीती वाटलेली नव्हती। परंतु हे त्यांनी मुद्दामून ते वेगळ्यामध्ये घडवून आणलं आणि सरकारमध्ये आमदाराचा पाठिंबा असल्याचा गैरफायदा घेत एक प्रकारे अजितदादांना सुद्धा ब्लॅकमेल करून त्यांनी हे कार्यालय मंजूर करून घेतलेलं आहे। दादा, विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, आपण आता जो मोहोळ संघर्ष समिती आहे किंवा इतर पक्षातले जे काय सर्व नेते मंडळी आहेत ते तुमच्यासोबत ठामपणे उभे आहे, परंतु ही जे नेते मंडळी आहेत ती विधानसभा निवडणुकीत ठाम राहील का? निश्चितपणे राहणार। मुळातच असं आहे की आमचं सगळ्यांचं मोहोळ तालुक्याचं आराध्य दैवत मोहोळ शहरामध्ये आमचं जे नागनाथाचं मंदिर आहे, नागनाथ महाराज, वडवळला एक आमचं ठाणं आहे आणि मोहोळमध्ये एक ठाणं आहे आणि नागनाथ महाराजावर मोहोळ तालुक्यातल्या जनतेची आणि सर्व नागरिकांची एक नितांत अशी श्रद्धा आहे
आणि त्याची शपथ घेऊन नागनाथ महाराजांची शपथ घेऊन सर्व राजन पाटील विरोधकांनी एकत्रित येत कसल्याही परिस्थितीमध्ये कुणीही फुटणार नाही अशी शपथ घेतलेली आहे. त्यामुळं आनगरकरांच्या विरोधातला उमेदवाराच्या संदर्भात जो काही आम्ही उमेदवार त्या ठिकाणी ठरवू तो सर्वसंमतीने आम्ही ठरवू. त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहण्याची सगळ्यांनी त्या ठिकाणी एक प्रकारे नागनाथ महाराजांची शपथ घेतलेली आहे. आनगरकरांच्या भूमिकेच्या विरोधात भूमिका सगळ्यांनी घेतलेली आहे. आनगर अप्पर तहसील कार्यालय हे त्यामधलं एक आता या संदर्भामध्ये संघर्ष समिती स्थापन होण्यामागं जरी निमित्त असलं तरीसुद्धा त्या खऱ्या अर्थानं आनगरकरांची ही जुलूमशाही दडपशाही जी आहे ती उद्ध्वस्त करणे याच्याकरताचा हा निर्धार आहे. पण दादा आपल्यासोबत जे नेते आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्यावर सातत्यानं आरोप होतोय की ही मॅनेज टीम आहे. यापूर्वी काही घटना त्या संदर्भानं घडल्या असतील. यापूर्वीच्या काळामधली परिस्थिती वेगळी होती. काही वेळेला दडपशाहीने, काही वेळेला लालच दाखवून, काही वेळेला पदांचा आमिष दाखवून काही जणांना त्यांनी मॅनेज करण्यामध्ये त्यांना यश आलं असेलही, परंतु ते एकच फॉर्म्युला सातत्यानं यशस्वी होत नसतो. आता प्रत्येकाच्या घरादारावर आलेला आहे, त्याच्या कुटुंबावर आलेला आहे. पुढच्या त्याच्या 7 पिढ्यांची बर्बादी ज्या वेळेला डोळ्यासमोर दिसते अशा काळामध्ये कुणी कुठल्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही. त्यामुळे यावेळेला कुणी मॅनेज होण्याची परिस्थिती नाही. प्रत्येकाने नागनाथ महाराजांची शपथ खाल्लेली आहे. त्यामुळं त्याला प्रत्येकाला नागनाथ महाराजांची खाल्लेल्या शपथेची जाणीव त्याचं स्वतःचं कुटुंब त्याला करून देणार आहे आणि त्यामुळं तशी परिस्थिती होईल असं अजिबात मला वाटत नाही. दादा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम हे देखील तयारी करत आहेत. राजू खरे आहेत, संजय अण्णा क्षीरसागर देखील राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत, तुतारीकडून भरपूर जण इच्छुक आहेत. मग आपले जे पदाधिकारी आहेत किंवा मोहोळ संघर्ष समितीची काय भूमिका असेल? काय जणांचं म्हणणं आहे की स्थानिक उमेदवारसुद्धा असावा, भूमिपुत्र असावा. या मतदारसंघात पंढरपुरातील काही गावं आहेत, उत्तर सोलापूर तालुक्यातील काही गावे आहेत. तर आपल्या जी काय संघर्ष समिती आहे किंवा आपल्या बरोबर जे पदाधिकारी आहेत त्यांची काय भूमिका राहील? ही गोष्ट खरी आहे की आत्तासुद्धा आमची जी बैठक होती त्यामध्ये वेगवेगळ्या सगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या पक्षाचे सहकारी आमचे होते, जे राजन पाटलांच्या जुलमी राजवटीला उद्ध्वस्त करण्याकरता म्हणून एका विचाराने एकत्रित आलेले सर्व पक्षाची नेते मंडळी आता बैठकीला उपस्थित होते. मला मानणारे, माझ्या विचाराचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे सहकारी देखील त्या बैठकीला उपस्थित होते. त्याच्यामध्ये काही जणांनी मतं व्यक्त केली की भूमिपुत्र उमेदवार असावा. आता ज्यामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्यामध्ये काही भूमिपुत्र आहेत, काही तालुक्याच्या बाहेरचे, काही मतदारसंघाच्या बाहेरचे देखील आहेत. आता मतदारसंघ हा उत्तर सोलापूरमधले आमच्याकडे काही 24 गावं आहेत, पंढरपूरमधली काही 17 गावं आहेत. ह्या कार्यक्षेत्राच्या बाहेरचा आमदार नसावा असं काही जणांचं म्हणणं आहे. काही वेळेला काय झालेलं आहे की यापूर्वी राजन पाटलांनी जे काही उमेदवार दिले ते तालुक्यातले सोडून द्या, जिल्ह्यातले पण दिले नाहीत, जिल्ह्याच्या बाहेरचे उमेदवार दिले. त्यामुळं भूमिपुत्र असावा, कारण आपल्या तालुक्यात काही आपले ते मेरिट नाही आहे का? आपल्या तालुक्यातली किंवा आपल्या मतदारसंघामध्ये एखादा व्यक्तीमध्ये ती गुणवत्ता नाही आहे का? आपण आपल्या मतदारसंघातला आमदार निवडून देत असताना बाहेरचा माणूस का द्यायचा? अशी भावना असणं नैसर्गिक आहे. ही सगळ्या ठिकाणी असते. ज्यावेळेला जिल्ह्या पातळीवरचे विषय असतात तेव्हा जिल्ह्यातला का नसावा असं वाटतं. त्यामुळे हे चुकीचं काही नाही, नैसर्गिकच आहे. परंतु काही वेळेला परिस्थिती अशी घडते, सहमती सगळ्याची असणं आवश्यक आहे. एखाद्या वेळेला एखादा उमेदवार जरी आपल्या जिल्ह्यातला किंवा आपल्या तालुक्यातला नसला तरी आपल्या मतदारसंघामध्ये चांगलं काम करू शकेल अशी भावना जर सर्वसामान्य सर्व लोकांची झाली तर तसाही निर्णय कधी कधी घ्यावा लागतो. परंतु भूमिपुत्राच्या संदर्भामध्ये लोकांची आग्रही मागणी आहे, ही चित्र आता समोर आलेलं आहे. दादा आता आपण राजीनामा दिलेला आहे. इतर पक्षांच्या कोणकोणत्या पक्षाची आपल्याला ऑफर आलेली आहे? पक्ष खूप मोठे असतात. पक्षाने आपल्याला ऑफर द्यावी एवढा काही मी मोठा नेता नाही. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. निश्चितपणे मी अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पवारसाहेबांच्या नेतृत्वात काम केलं, अजितदादांच्या नेतृत्वात काम केलं आणि त्यामुळं मीडिया असेल, चॅनल असेल, मुख्य प्रवक्ता म्हणून काम केलं. चॅनलच्या माध्यमातून, वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून मी अध्यक्ष होतो, महाराष्ट्राचा युवक अध्यक्ष, त्यावेळेला राज्य फिरलेलं आहे. त्यामुळं अनेक पक्षांना वाटतं की आपल्याकडं अशा पद्धतीचा कार्यकर्ता असावा. प्रत्येक पक्ष आपला पक्ष वाढावा याच्याकरता चांगल्या कार्यकर्त्यांच्या शोधात असतो, हे निश्चित खरं आहे. परंतु मोहोळ मतदारसंघाची परिस्थिती वेगळी आहे. या ठिकाणी समोरच्या आमचे विरोधक काय भूमिका घेतात याचं काही आत्तापर्यंत खात्री देता येत नाही. ते मध्यंतरी भारतीय जनता पार्टीच्या जवळ गेले होते, भाजपमध्ये प्रवेश करणार असा त्यांचा प्रयत्न चालला होता. त्याच्यानंतर त्यांनी अजितदादाबरोबर येण्याचा निर्णय घेतला. अजितदादाबरोबर येत असतानासुद्धा पवारसाहेबांना जाऊन सांगून आले की आम्ही विधानसभेच्या वेळेला तुमच्याबरोबर येऊ. आणि आता अजितदादाकडून राज्यमंत्रीपदाचा दर्जा घेतला आहे आणि त्यांनी अजितदादाच्या पक्षाच्याकडून त्यांचा उमेदवार देखील जाहीर केलेला आहे. दादा आपण आता राजीनामा दिलेला आहे, तर या मोहोळ मतदारसंघात आपण एक यात्रा करणार आहे. ती यात्रा कोणती आहे आणि काय स्वरूप असेल या यात्रेचं?
मोहोळ तालुक्यामध्ये जेव्हापासून अजितदादांचं वक्तव्य झालं तेव्हापासून माझ्यावर सातत्यानं दबाव आहे की कुठला तरी पक्षामध्ये आपण प्रवेश करावा. त्याच्यात विशेष करून पवारसाहेबांच्या पक्षामध्ये तुतारीमध्ये प्रवेश करावा. काही जण म्हणतात उद्धवसाहेबांच्या पक्षामध्ये शिवसेनेत प्रवेश करावा. आणि त्यामुळे एक थोडीशी कन्फ्युजनची परिस्थिती आहे. आणि मतदारसंघ हा विरोधामध्ये कुणाकडे जाणार, तो तुतारीकडे जाणार का मशालीकडे जाणार, हे चित्र अद्याप स्पष्ट नाही. राजन पाटील आत्ता घड्याळात आहेत, उद्याच्याला ऐन वेळेला ते कुठल्या पक्षात प्रवेश करणार हे अजून माहिती नाही. त्यामुळं कुठल्या पक्षात जायचं हा निर्णय आत्ताच न घेता लोकांच्याकडून आपण त्या संदर्भामधलं जनमत जाणून घ्यावं. आणि परिवर्तनाची जी लढाई आहे त्याच्याकरता म्हणून एक परिवर्तन यात्रा या ठिकाणी मोहोळ तालुक्यातल्या आणि विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या ठिकाणच्या नागरिकांच्या सोबत संवाद करण्याच्या करताची परिवर्तन यात्रा आयोजित करतोय. मोहोळ तालुक्यामध्ये परिवर्तन होणं ही महत्त्वाची बाब आहे. पक्ष कुठला, झेंडा कुठला याला महत्त्व नाही आहे. तर मोहोळ तालुक्यामध्ये राजन पाटलाच्या विरोधातला झेंडा हातात घ्यायचं असा निर्णय माझ्या आत्ताच्या सहकार्याने दिला आहे. तो निर्णय सांगायला किंवा त्यांचा निर्णय, लोकांचा निर्णय ऐकायला म्हणून मी लोकांच्यामध्ये त्या ठिकाणी जायचं ठरवलं आहे. माझे सर्व सहकारी माझ्यासोबत असणार आहेत, अनेक मान्यवर त्यामध्ये असणार आहेत. प्रत्येक गावामध्ये परिवर्तन यात्रा निघणार आहे. सकाळी 8-9 वाजल्यापासून ते रात्रीच्या 9-10 वाजेपर्यंत ती परिवर्तन यात्रा असेल. गावागावामध्ये आम्ही जाऊ, लोकांशी संवाद करू. संध्याकाळच्या वेळेला जिथं आमची सभेचं यात्रेचा शेवट, ज्या दिवशी रोजचा जो शेवट असेल ती शेवटच्या गावामध्ये रोज एक सभा होईल. आणि एक सांगता सभा जी आहे ती मोहोळ तालुक्यातल्या कुरुल किंवा पिनूर अशा एखाद्या मोठ्या गावामध्ये सांगता सभा होईल. आपण जर पाहिलं तर उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुख्य प्रवक्तेपदाचा पक्षाकडे राजीनामा दिलेला आहे. परंतु पक्षाने हा राजीनामा स्वीकारलेला नाही. त्यांच्यापर्यंत अद्यापर्यंत माहिती आलेली नाही. परंतु उमेश पाटील यांनी जे स्थानिक माजी आमदार आहेत त्यांच्या विरोधात इथे एक स्थानिक आघाडी उभा केलेली आहे. आणि या स्थानिक जो माजी आमदार आहे त्याला विरोध दर्शवण्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उमेदवार देखील या स्थानिक मोहोळ संघर्ष बचाव समितीच्या माध्यमातून उतरवण्याची घोषणा केलेली आहे. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.